सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी माल विक्रीसाठी आल्यानंतर त्यांना नेमका कोणत्या अडचणी येतात, शेतकऱ्यांसोबत व्यापारी कसे वागतात याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी अनोखी शक्कल लढवली। बाजार समितीचे नवीन सभापती माजी आमदार दिलीप माने हे पहाटे 4:30 वाजता शेतकऱ्यांसारखं वेषांतर करून दुचाकीवरून बाजार समितीत पोहोचले। पहाटे चालणाऱ्या लिलावाच्या वेळी नेमकी काय परिस्थिती असते, सुरक्षा रक्षक तैनात असतात का, आडते व्यापारी शेतकऱ्यांशी कसे वागतात या बाबींची पाहणी सभापती दिलीप माने यांनी केली। एक जबाबदारीने आमच्यावर ही शेतकऱ्यांनी आम्हाला दिली, तर त्याच्या चांगल्या पद्धतीनं आपण नियोजन करून शेतकऱ्या मालाला भाव मिळावा, शेतकऱ्याची चोरी रोखावी आणि सारखे सारखे तेच ऐकण्यापेक्षा मी म्हणलं आपणच स्वतः जावं। त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्या। एक पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, काही वाहनाचा प्रॉब्लेम असतो, ते सगळे प्रश्न या सकाळच्या विजिटमधनं मला कळाले। हेच त्याचे एकमेव कारण होते की आपण गपचूप जाऊन भेटायला पाहिजे, म्हणून मी वेषांतर करून भेटलो आज।